झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणार युती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली बैठक. महापालिकेची सत्ता काबीज करण्याचा निर्धार. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. 3 वेळा बैठका होऊनही भाजपाने शिवसेना शिंदे गटाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तर दुसरीकडे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळाची तयारी चालवली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शेवटच्या टप्प्यात आली असताना आता राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे. भाजपाची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात युती होण्याच्या चर्चेला सुरुवात झालीय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महानगर समन्वयक सुनील नेरकर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, श्यामकांत सनेर, अनिल मुंदडा आदींनी शिंदे गटाच्या साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या धुळे येथील निवासस्थानी जाऊन चर्चा केली. या चर्चेला शिंदे गटाच्या आमदार गावितांसह डॉक्टर तुळशीराम गावित, सतीश महाले, मनोज मोरे, हिलाल माळी, संजय वाल्हे यांची उपस्थिती होती. यावेळी युती संदर्भात चर्चा झाली. मात्र जागा वाटपाचा निर्णय अद्याप बाकी असल्याचे आमदार मंजुळा गावित यांनी सांगितले. आम्ही सध्या तर भारतीय जनता पक्षाकडे आम्ही 21 ची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर पुन्हा अजून दुसऱ्या बैठकीत आम्ही 17 पर्यंत आलो. तिसऱ्या बैठकीत आम्ही 10-11 पर्यंत येऊन गेलो, परंतु अद्यापही त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत काही ते देत नाही. त्यासाठी आम्ही सध्या आता तर ह्या क्षणाला आम्ही त्यांच्या संपर्कात आज काही केलेलं नाही, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काही रिप्लाय मिळत नाही. म्हणून आम्ही आणि राष्ट्रवादी आम्ही आता चर्चेसाठी बसलेलो आहोत. बघू आता काय पुढचे. राष्ट्रवादीकडे आपण किती जागांची मागणी केली? आपण दोघी मिळून नाही, अजून आम्ही चर्चाच करीत आहोत. असं समन्वयाने होईल मागणी साधारण असं मागणी काहीच नाही. जे आम्ही मैत्रीपूर्व या ठिकाणी सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच हा विषय ठरेल. भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करणार नाही हे स्पष्ट असल्याने राष्ट्रवादीने देखील त्यांच्याकडे युतीचा कोणताही प्रस्ताव ठेवला नाही. अगदी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं समन्वयक सुनील नेरकर यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवलेला नाही किंवा भाजपने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिलेला नाही. आज शिवसेना आणि आम्ही एकत्र आत्ताच 10 मिनिटांपूर्वी एकत्र आलो. आमचा प्रयत्न सुरू आहे की शिवसेना राष्ट्रवादी जर एकत्र लढली तर आपण उत्तमरित्या धुळे शहरामध्ये आपल्या पार्टीचे दोघं मिळून नगरसेवक निवडून आणू शकतो, सत्ता आणू शकतो. परंतु अजूनपर्यंत आमचा चर्चा सुरू आहे. कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. आमची चर्चा पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवू. वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील. त्याच्यानंतर युती होते की नाही होते हे आमचे वरिष्ठ ठरवतील. तरी आपण किती जागेचा आग्रह शिवसेनेकडे जागेचा आग्रह धरण्याचं कारण नाही किंवा शिवसेना आमच्याकडे धरण्याचं कारण नाही. आमची चर्चा सुरू झालेली आहे. चर्चा संपल्यावर आमचे जे काही दोघांचे एकमेकांचे वाटाघाटी होतील, वरिष्ठांकडे जातील आणि वरिष्ठांकडून अंतिम निर्णय आला की तुम्हाला कळेल की शिवसेना किती लढणार, राष्ट्रवादी किती लढणार आहे. महायुतीतील दोन्ही मित्र पक्षांना बाजूला ठेवून एकला चालोरेची भूमिका घेणाऱ्या भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी आणि महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीतील दोन्ही पक्ष एकत्र येत असून त्यांची युती जवळपास निश्चित असल्याची शक्यता आहे. जागा वाटपा संदर्भातही आज सोमवारी सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल असे संकेत त्यांच्याकडून मिळत आहे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.